शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवान्याच कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 3 पाठ क्रमांक 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा। इयत्ता 3 पाठ्यपुस्तक बालभारती मराठी 11वा धडा आहे। धड्याचं नाव आहे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा आणि त्याचा पान नंबर आहे 37। चला मग आपण सुरुवात करूया। तर हे आहेत संत गाडगे बाबा। तर येथे काय सांगितलंय, गावागावात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते। गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगे बाबांचे नाव का दिले असावे? गाडगे बाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल। गावगावात काय केलं जातंय की ग्राम स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला या संत गाडगे बाबांचंच का बरं नाव दिलेलं असणार आहे? तर मग आता हा पाठ आपल्याला वाचल्यानंतर शिकल्यानंतर समजणार आहे। चला मग आपण या पाठाला सुरुवात करूया। संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला। संत गाडगे महाराजांचा जन्म कुठं झाला? वराडात शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला। आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू। काय नाव ठेवले? आईबापांनी त्यांचे नाव डेबू ठेवले। डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली। डेबूच्या लहानपणी काय झालं म्हणजे संत गाडगे बाबांच्या लहानपणी त्यांचे वडील वारले, देवाघरी गेले, त्यामुळे आई एकटीच राहिली आणि मग आई त्या डेबूला घेऊन आपल्या भावाकडे म्हणजे गाडगे बाबांच्या मामाकडे आली। डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला, म्हणजे शेतात काम करू लागला डेबू। कोणतेही काम तो मनापासून करण्याची डेबूला हौस होती। काम करायचे ते अगदी नीटनेटके। डेबूला लहानपणापासून मनापासून काम करण्याची हौस होती। कोणतेही काम तो नीटनेटका करायचा। आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती। काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता। गाडगे बाबांचा म्हणजे त्या डेबूजीचा जे काबाड कष्ट करणारे असंख्य लोक, त्यांचे दुःख, त्यांची गरिबी, दारिद्र्य म्हणजे काय गरिबी पाहून त्याचा जीव तुटत होता। तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते। ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते, ऋण काढून सण करत होते। तो ज्या समाजात वागत होता त्या समाजातील लोक कसे होते? व्यसनामुळे कर्जबाजारी झाले होते। ऋण काढून म्हणजे काय? कर्ज काढून सण करणे। पूर्वी एक म्हण पडलेली होती, ऋण काढून सण करणे म्हणजे आपल्याकडे पैसा नसतानाही उधळपट्टी करणे। आणि ते लोक काय करायचे? मग ऋण काढून सण करायचे। रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते। रोगराई आल्यावर ते देवाला नवस करायचे, औषध दवाखान्यात न जाता औषध न घेता देवाला नवस करायचे। कोंबडे बकरे यांचे बळी देत होते। डेबूला मात्र हे आवडत नव्हते। डेबूला काय व्हायचं? हे आवडत नसायचं। लोकांनी चांगले वागावे म्हणून त्यांना जीव तोडून सांगत होता। लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला। 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही। आपल्या शब्दाला वजन नाही। आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो। गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल। काय म्हटले गाडगे बाबा? की मी आता काहीतरी म्हणजे इतके कष्ट करीन की लोक मी न बोलताही माझे ऐकतील। मग काय केलं? वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला। सगळी माणसे हे आपलेच सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले। गावोगाव
भजन कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत. त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. काय केलं त्यांनी? वयाच्या 29व्या वर्षी गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग केला, सगळ्या सोयऱ्यांचा. आणि ते सगळे माणसे त्यांनी काय केलं? मग सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे आहेत आणि हे विश्व म्हणजे आपले घर आहे असे मानून ते फिरायला लागले. आता गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले. लोकांना सांगू लागले, समाजात लोकांना चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या, काय केलं पाहिजे, काय न केलं पाहिजे याबद्दल ते लोकांना ज्ञान देऊ लागले. लोकात जे दोष दिसत होते ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी अन एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले. बाबा कसे दिसायचे? की डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी आणि एका पायात कापडाचा बूट आणि दुसरा पाय अनवाणी म्हणजे मोकळा. अनवाणीला शब्द काय आहे? मोकळा. हातात एक काठी आणि एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले. कोणी पाय धरू लागला की ते पसार होत. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत. कोणी पाय धरायला लागले, पाया पडू लागले की ते पसार होत म्हणजे पळून जात आणि त्यांच्याजवळ सतत एक गाडगे असल्यामुळे लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत. घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल तेवढेच खायचे. त्यांनी कधी धड कपडेही वापरले नाहीत. चिंध्या घातल्या, पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी. गाडगेबाबा काय करायचे? कधी कोणाच्या घरी जेवले नाहीत. ते काय करायचे? भिक्षा मागायचे आणि ते जे मिळेल तेवढ्यातच खायचे. त्यांनी कधी अंगात धड कपडे वापरले नाहीत, जे फाटके पण स्वच्छ कपडे असायचे. चिंध्या घातल्या, पांघरल्या पण त्यांचे कपडे स्वच्छ असायचे, कारण ते स्वच्छतेचा मंत्र देत होते लोकांना. झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी. उशाला हाताची घडी. कोणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे. ते कोणाकडे भीक मागायला गेले तर लोक काय म्हणायचे? तू तर चांगला धडधाकट दिसतोस, मग माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो? भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास. त्यांचा ध्यास काय होता? फक्त भजन कीर्तन. तहान भुकेची ते कधी पर्वा करत नव्हते. आणि त्यांना जर लाकडे फोडायला सांगितली तर ते घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा म्हणजे काय करायचे? ते लाकडं फोडून जे तुकडे पडतात त्याला ढलप्या असे म्हणतात आणि ते द्यायचे लाकडं फोडून. पण मालक जेव्हा घरात भाकरी आणायला जायचा तोपर्यंत ते तिथून पसार व्हायचे म्हणजे पळून जायचे. गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10,000 हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कोणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10,000 हजार लोक आता जमायला लागले. त्यांनी कष्ट करायचे ठरवले होते. लोकांना ते चांगलं काय वाईट काय हे शिकवायला लागले. मग लोकांना त्यांचे विचार आवडायला लागले आणि मग आता कीर्तनाला 10,000 हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला झुम्मड उडू लागली. पण त्यांनी कधी कोणाला आपल्या पाया पडू दिलं नाही. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही. त्यांचं फक्त ध्येय काय होतं की लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडायचा हेतू नाहीये असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनात ते सांगायचे काय? कळवळून ते म्हणायचे, बाबांनो आपणच असे आपले भले केले पाहिजे. ते कीर्तनात काय सांगायचे? बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गावेच्या गावे शहराच्या शहरे गाडगे बाबांनी पायांखाली घातली. पायांखाली घातली म्हणजे काय?
ते गावोगाव फिरले, शहर फिरले आणि लोकांना चांगलं ज्ञान देऊ लागले. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे, फावडी, गमेली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. काय करायचे ते? ज्या गावात जात तेथे घम्याले, फावडे लोकांकडून मागून घेत आणि तो सर्व गाव झाडून स्वच्छ करायचे. त्यांना स्वच्छता फार आवडायची. या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे अडवे येऊन पडता. वा बाजूला बघा, हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता. बाबा ते सर्व गाव स्वच्छ करायचे आणि स्वच्छ करता करता जर कुणी आलं पाया पडायला तर त्याला चांगला एक तडाखा द्यायचे आणि म्हणायचे, वा बाजूला, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा कोणी करतो तर त्याला पण काम करू देत नाहीत. तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? नाशिक बघितले आहे अन देहू आणि आळंदी. महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. पहा आता, आपण जर एखाद्या तीर्थक्षेत्री गेलो, पंढरपूर असेल, नाशिक असेल, देहू, तेथे धर्मशाळा दिसतात. धर्मशाळा म्हणजे काय? तिथं सगळी व्यवस्था फुकट केलेली असते खाण्यापिण्याची. तर त्या धर्मशाळा बांधण्यात कोणाचा हात आहे? तर संत गाडगे बाबा यांनी मदत मागून त्या धर्मशाळा बांधलेल्या आहेत त्या काळी. काही नद्यांवर घाट बांधले. काय काय केलं त्यांनी? आणखीन काही नद्यांवर घाट बांधले. पाणपोया उघडल्या. पाणपोया म्हणजे पाणी, पिण्याच्या पाण्याची सोय केली. गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केले. गरीब, अनाथ, अपंग लोकांसाठी त्यांनी काय सुरू केलं? सदावर्ते सुरू केले. सदावर्ते म्हणजे अन्नछत्र. सदावर्ते म्हणजे काय? अन्नछत्र सुरू केले. मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बाबा तेथे धावत. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तेथे हजर. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक, रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. संत गाडगे बाबांनी पहा किती मदत केली लोकांसाठी. अंध, अपंगासाठी त्यांनी सदावर्ते सुरू केली, म्हणजे अन्नछत्रे. मुलांसाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृहांची सोय केली. दुःख दिसले की बाबा तेथे धावत जायचे. लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे आणि त्यातून अन्न, वस्त्र अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. मग त्यांनी सर्व रंजल्या गांजलेल्या म्हणजे काय बाबा? गरीब लोकांना, ज्यांना गरज आहे त्या लोकांना त्यांनी म्हणजे त्यांची सेवा करायचं ठरवले आणि तेच देव मानले संत गाडगे बाबांनी. म्हणून संत गाडगे बाबांना गाडगे महाराज असेही म्हणत. पहा, गाडगे महाराजांनी किती समाजकार्य सुंदर केलं. अशा ह्या गाडगे महाराजांना आपला शतशः नमन. म्हणून त्यांना स्वच्छतेचे प्रसारक म्हणतात. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा. हा पाठ येथे संपला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, अभ्यास करत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.